मी इथे 1 वाटी वरई घेतली आहे आणि 1 बटाटा घेतला आहे बारीक चिरून आणि मिरच्या घेतल्या. तिखटानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. तरी मी इथे टोप तापत ठेवला आहे. तुम्ही टोपाच्या ऐवजी कढईमध्ये सुद्धा भात घालू शकता. तर आता टोपामध्ये तेल टाकले, 1.5 पळी तेल टाकणार आहे मी. तेल आपलं छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आणि मिरच्यासुद्धा टाकायच्यात. शेंगदाणे आणि मिरच्या छान परतून घ्यायच्यात. परतलेले शेंगदाणे आणि मिरच्या भातामध्ये खरंच खूप छान लागतात. अशा प्रकारे तुम्ही भात हा नक्की करून बघा. खरंच तुम्हाला खरंच आवडेल. कधी कधी खिचडी वगैरे नको वाटते उपवासासाठी, मग असा भात केला की जरा पोट पण भरल्यासारखं वाटतं आणि खिचडीने कसं पोट गच्च होतं आपलं. त्याच्यामुळे असा भात नक्की करून बघा तुम्ही. तर आता हे आपलं परतून झालं आहे. त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहे बारीक चिरलेला. मी धुवून घेतला आहे आणि मग टाकला आहे. तर आता हा सुद्धा आपण छान परतून घेऊया. आणि चॅनलवरती खरंच जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. मला तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कुठली वेगळी रेसिपी बघायची असेल तर ती सुद्धा नक्की सांगा. तर आता आपला बटाटा छान परतून झाला आहे तेलामध्ये. आता आपण वरई टाकणार आहे. हे सुद्धा छान परतून घ्यायची आपल्याला. आपण कसं मसाले भाताला सगळं परतून घेतो तशाच प्रकारे हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे परतून घ्यायचं. आता मी हे सगळं मिक्स करून घेते परत एकदा. फक्त गॅसची जी फ्लेम आहे ना ही एकदम बारीक ठेवा, फास्ट गॅस करू नका, नाही तर आपलं हे जळू शकतं. तर आता हे बघा आपलं हे छान परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी एकदम जास्त टाकू नका आणि साधंच पाणी टाकायचं, गरम वगैरे असं काही नाही. साधं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाका. का आता मी 1 तांब्या पाणी टाकलं आहे, मला कमी वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर अर्ध्या तांब्यालाही एकदम थोडंसं पाणी ॲड करते मी. तर हे सगळं मिक्स करूया आपण आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर आता मी मीठ टाकून घेते. मीठ टाकल्याच्या नंतरनं सुद्धा आपल्याला हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यावरती झाकण लगेच ठेवू नका, उकळी येऊ द्या ह्याला थोडीशी. उकळी आल्याच्या नंतरने आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे. आणि कारण तुम्ही जर पूर्ण झाकण ठेवलं तर ते ओतू जाईल. त्याच्यामुळं अर्धवटच झाकण ठेवा, पूर्ण झाकण ठेवू नका. हे बघा आपल्या भाताला आता उकळी आली आहे. तर मी असं अर्धवट झाकण ठेवते. पूर्ण झाकण ठेवू नका नाही तर ओतू जाईल. बघा आता आपण हे थोडंसं त्याच्यातलं पाणी आटलं आहे बघा. आता हे असं पाणी थोडंसं आटलं ना की मग पूर्ण झाकण ठेवायचं, म्हणजे आपला भात एकदम छान असा मऊसूत असा शिजतो. तर बघा आता आपण बघूया, चेक करूया भात आपला शिजला आहे की नाही. तर आता मी चेक करते भात शिजला आहे की नाही. असा हाताने दाबून चेक करायचा, कळतो लगेच. आता थोडंसं मला निबार वाटतो आहे एकदम साधारण. तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. एकदम थोडंसं ॲड करायचं आहे, जास्त टाकू नका. सगळीकडनं टाकायचं, एका जागी नाही टाकायचं. थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतरनं आपल्याला पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचे पूर्ण आणि मग त्याची छान वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपला भात छान एकदम मऊसूत असा शिजतो. खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. तर हे बघा आपला भात असा छान शिजला आहे. तुम्हाला खरंच रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा.